जालना विधानसभा मतदारसंघाअंतर्गत शिवसेना पक्षाची बैठक संपन्न। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकमेकींना पेढे भरवत केले स्वागत। युतीत सर्वांना जागा मागण्याचा अधिकार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा जागा मागण्याचा अधिकार आहे। अर्जुन खोतकर। जालना विधानसभा मतदारसंघाचा प्रबळ दावेदार शिवसेनेचाच आहे। जालना विधानसभेची जागा शिवसेनेला मिळणार। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान जालना विधानसभा मतदारसंघाअंतर्गत शिवसेना पक्षाची बैठक संपन्न झाली आहे। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भास्कर मगरे, फिरोजलाला तांबोळी, जावेदभाई सविता किवंडे, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे, युवासेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर, गणेश मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत खोतकर यांनी पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन केले। यावेळी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत स्वागत केले। युतीत सर्वांना जागा मागण्याचा अधिकार असतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा जागा मागण्याचा अधिकार आहे। परंतु जालना विधानसभा मतदारसंघाचा प्रबळ दावेदार शिवसेनेचाच आहे। त्यामुळे जालना विधानसभेची जागा शिवसेनेला मिळणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। यावेळी किशोर शिंदे, सुनील भावसार, राम खांडेभराड, पांडुरंग खैरे, सखाराम लंके, नरेश खदुबाई, दीपक राठोड, मनोज लाखोले, निरसन कांबळे, किरण शिरसाट, शुभम टेकाळे, बोला कांबळे, दीपक वैद्य, राजू पवार, भूषण बनकर, बाबू मामा जाधव, प्रकाश धोंडे, दशरथ सरकटे, दादाराव पाचफुले, अंकित काळे, किशोर पांगळकर, निखिल पगारे, नितीन दांगडे, संजय डुकरे, दिनेश भगत, कमलेश खैरे, रमेश टेकूर, संजूभाऊ गायकवाड, रमेश गवारे आदींची उपस्थिती होती। शहराची बैठक विष्णू पाचपुरे यांनी बोलवली होती। रुटीन विषय होते आमचे पक्षाचे, पक्ष बांधणी, शाखा, या सर्व गोष्टी। त्यामुळं ही रुटीन बैठक होती आणि कालच्या बजेटवर सर्वांनी आनंद व्यक्त केला। वीज माफीपासून तर महिलांचे प्रश्न फार गतीने शासनानं सोडवले। 1500 रुपये महिला या ठिकाणी दिले जाणार आहेत। ही ऐतिहासिक घटना या राज्याच्या मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सरकारने या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करण्यासाठी आजची बैठक बोलली। भाऊ, ही जागा राष्ट्रवादी सोडण्यात यावी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठाकडे मागणी केली, निरीक्षकाकडे मागणी केली, याकडे तुम्ही कसं पाहणार? अच्छा, ही जालन्याची जालना विधानसभेची जागा। अच्छा, काय हरकत नाही। आता युतीमध्ये सर्वांना मागण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मागितले असेल, परंतु प्रबळ दावेदार इथं शिवसेनाचा आहे। त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार आहे। त्यांना मागण्याचा अधिकार आहे, आम्ही तो नाकारत नाही।